नव्हे तर संपूर्ण खानदेशातील अग्रगण्य असं नाव ते म्हणजे आदरणीय पोखराजी पगारिया। त्यांचा आज पद्मश्री चैत्रामजी, स्मिताताई, राजू मामा, त्यानं गेली निरंतरपणे 11 वर्ष या भरारी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे कार्यक्रम पर्यावरणासंबंधी असतील, ट्री प्लांटेशन संबंधी असतील, या सर्व कार्यक्रमाला सुरुवात करायची। आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय। त्यावेळी एक नवीन उपक्रम करूयात या उद्देशाने आम्ही बहिणाबाई महोत्सवातही क्रीडायला आणि सर्व मान्यवर भरारी फाउंडेशन बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आपण आता बोलतोय। आणि आज दीपक भाऊने सांगितलं की काही व्यक्तींचा इथे सन्मान पण होणार आहे। आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब असतील, आदरणीय रुकराज काका असतील। आज खरं गुणगौरव सोहळा होत असताना आपण आज गुणगौरव सोहळा का होतोय याचं मला वाटतं आज मूल्यमापन करून आपण काहीतरी घेऊन जाऊया। कारण समाजासाठी जो काही करतो त्याचाच इथे गुणगौरव सोहळा होतो। कारण आपला भारताचा इतिहास राहिलेला आहे। जो राष्ट्रीय पुरुष समाजासाठी करून गेला तो पूजला गेला, जो स्वतःसाठी जगला तो कधी इतिहासात नावात पण आला नाही। म्हणून आपण एक संदेश घेऊन या की आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वजण घेऊया। आज या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिलं असेल तर 11 वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती। आणि जळगाव शहरात आल्यावर 15 वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, मला क्लासेस करायचे, 2-3 कॉम्प्युटर मिळतील का मला। आणि एक 15 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो। हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय, म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले। आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असतील बनवण्याच्या, हातकला असतील, मग त्या जेवणाच्या असतील, त्या वेगवेगळ्या अगरबत्ती असेल, एखादे पापड असतील, एखादी कला असेल, डिझाईन असेल, या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ ह्या माध्यमातून मिळू शकते। आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात होऊ शकतो। ही संधी त्यांनी करून दिली।